उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉलमुळे कुर्डू गावात चांगलाच चर्चेत आले। या कुर्डू गावात मुरुम उत्खनना प्रकरणी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात आले। तसंच कुर्डू गावची बीडशी होत असलेल्या तुलनेमुळे निषेधार्थ आज कुर्डू गावात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली। अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेल्या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळण्यात आलेले आहे। आज सकाळपासून सगळे व्यवहार बंद आहेत। कुर्डू गाव हे माढा तालुक्यातील सर्वात मोठं गाव समजलं जातं आणि या गावाची बदनामी केली। खरं तर या प्रकरणामध्ये गावची बदनामी झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव बदनाम करण्यात आलेलं आहे। यामागे षडयंत्र आहे असा देखील ग्रामस्थ आरोप करतात। याच कारणासाठी कुर्डू ग्रामस्थांनी आज गावचे सर्व व्यवहार बंद करून कडकडीत बंद पाळ। मला सांगा काय नेमका प्रकार झाला होता, आता काय तुमची भूमिका असणार? तसं बघितलं तर महाराष्ट्रभर प्रकार काय झाला ह्याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला मिळालीच असेल। त्याच गोष्टी परत सांगण्यात आणि जे अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना चुकीचं ठरवलेलं आहे त्या निषेधार्थ माझ्या गावाने एक पाठिंबा देऊन गाव उत्स्फूर्तपणे बंद केलेलं आहे। जिल्हाधिकारी तहसीलदार म्हणतात की सगळे बेकायदेशीर प्रकार सुरू होत आणि त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। ना बेकायदेशीर कसं म्हणता येईल? 2024 साली जो आम्हाला ती वर्क ऑर्डर मिळाली होती त्या कामाची मुदत ही 2026 पर्यंत आहे आणि काम करण्याची जी मुदत होती त्या मुदत संपलेली होती। त्याचे बीडीओ साहेबांना अधिकार आहेत मुदतवाढ देण्याचे। ती मुदतवाढ बीडीओ साहेब आम्हाला दिलेली आहे बीडीओ साहेबांनी आणि त्या हिशोबाने त्या पद्धतीने पुढे काम होणारच आहे। ते जर काही गुन्हे दाखल आहेत ते मागे नाही घेतले तर यापुढची काय असणार आहे? कामात नाही आपण येणार सोमवारी आपण प्रांत ऑफिस वरती मोर्चाने येणारच आहे। त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत गुन्हे माघारी घ्या, आमचे रखडलेले जे रस्ते आहेत ते रस्ते आमच्या अगोदर पूर्ण। मूळ विषय राहिला एकीकडेच, परंतु ह्या गोष्टी बाकीचे जे मीडिया दाखवतोय त्याच्यापेक्षा कुठेतरी मूळ विषय कुठं आहे आणि मूळ विषय कुठून चालू झाला हे पहिल्यांदा दाखवावं या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।